बातमी। भारताचा सुपरस्टार क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा ही चक्क गुजरातमध्ये मंत्री बनली आहे। रिवाबा यांनी शुक्रवारी मंत्रिपदाची शपथ घेतली। विशेष म्हणजे सासरे आणि नणंद यांचा विरोध असताना सुद्धा रिवाबा यांना मंत्रिपद देण्यात आलंय। त्यांना का विरोध होतोय, नेमकं कारण काय आहे, हे सेलिब्रिटी राजकारण काय आहे, आपण बघूया। 29 मे 2023 ची मध्यरात्र अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सला शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज होती। रवींद्र जडेजाने मोहित शर्माच्या गोलंदाजीवर एक 6 आणि एक 4 मारला आणि चेन्नईनं 5व्यांदा IPL जिंकली। या विजयानंतर सगळ्या मैदानात तुफान जल्लोष झाला। चॅम्पियन जडेजा मैदानाबाहेर येताच त्याची पत्नी रिवाबा त्याच्या समोर आली। जडेजानं मिठी मारण्यासाठी हात पुढे केला, पण डोक्यावर पदर घेतलेल्या, साडी नेसलेल्या रिवाबाने थेट पायाला हात लावून चरण स्पर्श केले। इतर क्रिकेटपटूंच्या बायका मैदानात मिठ्या मारतात, पण रिवाबाची ही संस्कारी ॲक्शन तुफान व्हायरल झाली। शुक्रवारी त्याच रिवाबा रवींद्र जडेजा यांनी गुजरातच्या मंत्रिपदाची शपथ घेतली। सेलिब्रिटीची संस्कारी बायको ते मंत्रिपदापर्यंतचा हा रिवाबाचा प्रवास एखाद्या सास बहु सिरियललाही मागे टाकेल असा विलक्षण थरारक आहे। ही रिअल लाईफ सिरियल स्टोरी समजून घेण्याआधी रिवाबा रवींद्र जडेजा यांचा फ्लॅशबॅक पाहूया। कोण आहेत रिवाबा रवींद्र जडेजा? 2 नोव्हेंबर 1990 रोजी गुजरातमधील राजकोट येथे जन्म। रिवाबा सोळंकी असं लग्नाआधी नाव। शिक्षणानं मेकॅनिकल इंजिनियर। क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची बहीण नैना यांची खास मैत्रीण। नैना यांनीच त्यांची रवींद्रशी एका पार्टीत ओळख करून दिली। तिथं त्यांचं सूत जुळलं आणि त्या रिवाबा रवींद्र जडेजा झाल्या। 17 एप्रिल 2016 रोजी मोठ्या थाटामाटात दोघांचं लग्न झालं। राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्या फूड बिझनेसमध्ये होत्या। राजपूत समाजाच्या करणी सेनेच्या महिला शाखा प्रमुखही होत्या। मार्च 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। 2022च्या गुजरात निवडणुकीत जामनगर उत्तरच्या आमदार झाल्या। रवींद्र जडेजानं क्रिकेटपटू व्हावं यासाठी त्याची बहीण नैना जडेजा हिनं खूप प्रयत्न केले। त्याच बहिणीनं आपल्या मैत्रिणीशी रवींद्रची ओळख करून दिली। मैत्रीणच भावजे म्हणून घरात आली, तर नणंद भावजेईनं गोड गुलाबीनं राहायला हवं होतं, पण झालं भलतंच। मैत्रिणीमुळेच आपला भाऊ दूर गेला, घर फुटलं असं म्हणायची वेळ नैनावर आली। आता यात काय खरं काय खोटं हे माहीत नाही, पण रवींद्रचे वडील अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी 2024 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत हे सगळं सांगितलंय। रवीला क्रिकेटर बनवण्यासाठी मी आणि नैनानं कष्ट घेतले, पण आता त्याच्या पत्नीने त्याच्यावर जादू केली। रिवाबा यांनी कुटुंबात फूट पाडली, त्यांना वेगळं राहायचं होतं। मी आता जामनगरमध्ये एकटा राहतो, रवी वेगळ्या ठिकाणी राहतो, असा संताप त्यांनी मुलाखतीतून बोलून दाखवला। दरम्यान रवींद्र जडेजानं मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले। एवढं सगळं झालं तरी रिवाबा जडेजा निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि जामनगरमधून निवडूनही आल्या। रिवाबा यांच्या विरोधातील काँग्रेसचे उमेदवार बिपेंद्र सिंह जडेजा यांचा प्रचार करण्यासाठी नणंद नैना आणि सासरे अनिरुद्ध सिंह हे मैदानात उतरले होते, पण रवींद्रचं ग्लॅमर, भाजपची हवा आणि करणी सेनेची जादू रिवाबांच्या सोबत होती, त्यामुळे रिवाबा निवडून आल्या। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला गुजरातमध्ये राजपूत मतांचं गणित साधायचं आहे। त्यासाठी जामनगरच्या आमदार असलेल्या रिवाबा यांना मंत्रिपद दिल्याचं बोललं जातं। गुजरातमधील जडेजा आणि राजपूत समाजाचा राजकीय प्रभाव साधण्यासाठी भाजपच्या राजकीय रणनीतीचा हा भाग मानला जातोय। शेवटी टीव्हीवरील सास बहुच्या सिरियलमधून आलेल्या स्मृती इराणी असोत की प्रत्यक्षात सास बहु हा ड्रामा अनुभवणाऱ्या रिवाबा असोत, जिथं निवडून यायची क्षमता आहे तिथं राजकारण हे होणारच। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।